महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया MSPM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी। अब फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर डी फार्मा। डी फार्म करे 2 वर्ष प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। इस कोर्स के बाद आप बन सकते हैं ड्रग इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, क्लिनिकल ट्रायल रिसर्च एसोसिएट या फिर फूड कॉस्मेटिक प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट। ओबीसी तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और EBC स्कॉलरशिप। We have best faculties here at Somaiya Diploma in Pharmacy Chennai. We have best facilities here. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी करियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर यूनिवर्सिटी में लगातार बिगड़ती परीक्षा व्यवस्था और प्रशासनिक लापरवाही को लेकर छात्रों का गुस्सा अब सड़कों पर दिखाई देने लगा है। शुक्रवार को भारतीय जनता युवा मोर्चा ने विश्वविद्यालय के जमुना लाल बजाज प्रशासनिक भवन के बाहर जोरदार प्रदर्शन करते हुए प्रशासन के खिलाफ मोर्चा खोल दिया। कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि परीक्षा और परिणामों में लगातार हो रही देरी से हजारों विद्यार्थियों का भविष्य प्रभावित हो रहा है। प्रदर्शन के दौरान युवा मोर्चा कार्यकर्ताओं ने परीक्षा केंद्रों पर पीने के पानी जैसे मूलभूत सुविधाओं की कमी और प्रशासनिक अव्यवस्था को लेकर विश्वविद्यालय प्रबंधन पर सवाल उठाए। कार्यकर्ताओं ने कुलगुरु डॉक्टर मनाली क्षीरसागर से मुलाकात कर ज्ञापन सौंपने की कोशिश की, लेकिन लगातार तीसरी बार कुलगुरु द्वारा मिलने से इनकार किए जाने पर नाराजगी और बढ़ गई। इसके बाद कार्यकर्ताओं ने कुलगुरु के सहायक को ज्ञापन सौंपते हुए जल्द कार्यवाही की मांग की। भारतीय जनता युवा मोर्चा ने विश्वविद्यालय प्रशासन को 48 घंटे के भीतर परीक्षा व्यवस्था सुधारने और छात्रों की समस्याओं का समाधान करने का अल्टीमेटम दिया है। संगठन ने चेतावनी दी है कि यदि तय समय सीमा में सुधार नहीं हुआ तो आंदोलन को और उग्र किया जाएगा। प्रदर्शन के दौरान छात्रों और कार्यकर्ताओं ने विश्वविद्यालय प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की और छात्रों के हितों की अनदेखी बंद करने की मांग उठाई। मंत्री आहे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू तिसऱ्यांदा वेळ देत नाही, काय समजावं? भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, आपण बरोबर म्हणतो। भारतीय जनता पक्षाच्या सरकारामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण युनिव्हर्सिटीचं डेव्हलपमेंट झालेलं आहे। आपण बघून घ्या, 10 वर्ष पहिले विद्यापीठाची स्थिती काय होती, 2014च्या नंतर आमची जेव्हा सरकार आली तेव्हाची स्थिती पाहून घ्या। आज एअर कंडिशनमध्ये ही बसवण्याची व्यवस्था माननीय देवेंद्रजींनी यांची केलेली आहे। आज कोणत्याही प्रकारची या विद्यापीठाला कमतरता नाही आहे आणि देवेंद्रजीच्याच माध्यमातून एवढ्या मोठ्या इमारतीनं भव्य दिव्य या सगळ्या गोष्टी आज सजलेल्या आहेत। पण त्यानंतरही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नसेल तर आम्ही त्या दिवशी आंदोलन केलं। आंदोलन म्हणजे आम्ही निवेदनं द्यायला आलो होतो, त्यावेळेसही मॅडम भेटल्या नव्हत्या। आला तवर कॅमेऱ्यामध्ये त्या पाहत बघत होत्या आणि त्यांना आम्हाला भेटायचं नव्हतं। मॅडम कॉफी घेत होत्या आणि त्याच्यानंतरही ते आम्हाला भेटले नाही। त्याच्यापैकी तुमसर आणि अदर रामटेक भागातले काही स्टुडंट होते, त्या स्टुडंटचा उद्रेक झाला। 2 वर्षापासून एका विद्यार्थ्यांचा रिझल्टच लागला नव्हता विजिटचा आणि तो डिप्रेशनमध्ये गेला होता। त्याच्यापैकी असे 1-2 प्रकारचे असे काही पोरं होते जे त्यांनी ती घटना घडून आणली आणि त्या पोरांचा तो मनस्ताप होता, राग होता आणि ते त्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। कुंडा वगैरे ज्या काही घटना घडल्या असतील, कुलगुरू तुम्हाला भेटत नाही, वेळ देऊनही भेटत नाही, ही किती गंभीर आहे याची तुम्ही त्यांच्या पीएला तुम्हाला निवेदन द्यावं लागते, गंभीर बाब आहे ही। हे दुर्दैवी घटना आहे। आम्ही आमच्या वरिष्ठाशी या विषयावर बोलणार आहे, कारण की विद्यापीठे राज्यपालाच्या अधीन असते, त्यांचा महाराष्ट्र सरकार आणि सेंट्रलशी काही संबंध नसतो आणि विद्यापीठे राज्यपालाच्या अधीन असल्यामुळे त्यांच्या काय हे आहे हे मला कळलं नाही। आणि मॅडम मुद्दामून आम्हाला टाळाटाळ करणं, मुद्दामून भाजपची संस्कृती वाईट म्हणणं, आम्हाला गुंड्या प्रकारचं म्हणणं हे सरासरी दुर्दैव आहे। आणि ते अगर आम्हाला म्हणत असतील गुंडे आहे तर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगत सिंगालाही लोकांना गुंड म्हटलं होतं। पण आम्ही हिंसा करणारे कार्यकर्ते नाही आहोत, आम्ही लोकशाही पद्धतीने आणि बाबासाहेबांच्या संविधानाला मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत। पण अगर आम्हाला हे भेटत नसेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवल्याला ते भेटत नसेल, ते त्यांना मीडियामध्ये
आणि त्याच्यामध्ये तक्रार करायला त्यांना वेळ आहे, पण ते 20चे 20 मुद्दे दिले आम्ही. त्या 20च्या 20 मुद्द्यापैकी त्यांनी एकही विषय त्यांनी सोडवलेला नाही आहे. हे एक दुर्भाग्य घटना आहे, कारण की त्या 20चे 20 प्रश्न त्या सोडवू शकल्या नाही, म्हणून त्या आज आम्हाला फेस होऊ शकल्या नाही. अगर त्यांनी 20चे 20 प्रश्न त्यांनी सोडवले असते तर आज त्यांनी आम्हाला येऊन उत्तर दिलं असतं. गुन्हे दाखल झाले काही कारण गुन्हे परीक्षा सुरू आहे आता म्हणताय आपण की अधिकारी आणि प्राध्यापक सगळे एसी बसतात. विद्यार्थी परीक्षा देताना मात्र साधा पॅन सुद्धा नाही अशा तक्रारी आहेत. काही व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत जे परीक्षा हो दादा, तेच सांगतो मी तुम्हाला. हे एअर कंडिशन मध्ये बसतात, यांना विद्यार्थ्यांची जाणीव नाही आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही पाहिलं असेल, आम्ही निवेदन आंदोलन केल्याच्या दुसऱ्या दिवशी पेपर उशिरा पोहोचला एका सेंटरवर. पोरं आंबेडकरमध्ये पोरं अर्धा तास थांबले आणि यांना हे साधे कूलर आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था यांनी पोरांची केलेली नाही. असे अनेक रिझल्टचे मुद्दे आहे, विथेटचे रिझल्टचे आहे, टोटलिंगचे विषय आहे, असे संपूर्ण विषय विद्यार्थ्यांचे आज आहे. पण एकाही विषया 20 पैकी एकाही विद्यार्थ्यांचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही आहे. म्हणून कुलगुरूंनी आम्हाला भेटायला टाळलेला आहे. हा त्यांचा म्हणजे अलगर्दीपणा म्हणा, या काम करण्याची मानसिकता करणं म्हणा हे दिसत आहे. आणि आम्ही परत युवा मोर्चाने त्यांना माणुसकीच्या नात्याने 48 तास दिलेले आहे आणि या 48 तासामध्ये त्यांनी हा प्रश्न सोडवावं. आणि याच्यानंतर भारतीय जनता पार्टी माननीय आमचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांच्याशी बसून चर्चा करून ह्या सगळ्या विषयावर लवकरात लवकर विद्यार्थ्यांना कसा न्याय देईल, कारण की आम्ही इथे थांबणार नाही आहोत. याच्यानंतरही आमच्या आंदोलनाची भूमिका ही स्पष्ट राहणार आहे. दाखल झालेला नाही तुमच्यावर. त्या दिवशी आंदोलन केलं, कुंड्या फेकल्या, बाकीची पाठी फोडली. तुमच्यावर अद्यापर्यंत FIR दाखल झालाय की नाही? मुद्दामून दाखल झाला नाही अशी माहिती. बघा, FIR केली कोण हे आम्हाला माहीत नाही आणि दाखल का नाही केला हे आम्हाला माहीत नाही. अगर त्यांनी करायचं असेल तर त्यांनी करावं, त्याच्यात काही आमची त्यांना हरकत नाही, कारण की आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढणारे कार्यकर्ते आहोत. कारण की ते आम्हाला गुंड प्रवृत्तीने ज्या प्रकारे आम्हाला म्हणत आहे, तर हे आमचे कार्यकर्ते काही गुंडे नाही आहे, हे सुद्धा देशाचं नेतृत्व करणारे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्याची अशा प्रकारे त्यांनी बदनामी करू नये, त्यांना गुंडा बनवू नये. आणि FIRचा राहिलेला प्रश्न आहे तो समाजासाठी अगर आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यावर केसेस जरी लागत असेल, 2-2 वर्ष पुराने रिझल्ट लागत असेल, पोरं डिप्रेशनमध्ये जात असेल, त्या पोराला न्याय देण्यासाठी अगर आमच्यावर केसेसही लागत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे, आम्हाला त्याची काही खंत नाही आहे. आम्ही समाजासाठी लढणारे कार्यकर्ते आहोत.